छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथील 12वे ज्योतिर्लिंग श्री घृणेश्वर मंदिर येथे श्रावण मासानिमित्त रोजच मोठ्या प्रमाणात देशाच्या कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असून हजारोंच्या संख्येने भाविक रांगा लावून दर्शनाचा लाभ घेतात। मात्र या भाविकांना या परिसरातील दुर्गंधीला सामोरे जावे लागत असून परिसरातल्या आणि या पसरलेल्या या दुर्गंधीमुळे भाविकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे। घृणेश्वर मंदिराच्या बाजूने गेलेल्या येळगंगा नदीमध्ये येथील हॉटेल व्यावसायिकांनी सर्रासपणे हॉटेलच्या दुर्गंधीयुक्त ड्रेनेजचे पाणी सोडल्यामुळे या नदीमध्ये दुर्गंधी पसरली असून मंदिर परिसरात मंदिरातील मुख्य रस्त्यावर घनकचरा आणि येथील काही व्यावसायिक मंदिराच्या मुख्य रस्त्यावरच शौचालय करत असल्यामुळे भाविकांना याचा मोठा त्रास होत असून कित्येक दिवसापासून जागोजागी साचलेल्या या घनकचऱ्याची दुर्गंधी पसरली असून 12वे ज्योतिर्लिंग हे नावाजलेली संस्था असून मंदिर पुरातन विभागाच्या ताब्यात आहे। साचलेला कचरा आणि सुटलेली दुर्गंधी ही स्वच्छता करायची कोणी असा प्रश्न दर्शनाला येणाऱ्या भाविकांमध्ये विचारला जात असून घृणेश्वर दर्शन होण्या अगोदरच भाविकांना मात्र या दुर्गंधीयुक्त कचऱ्याच्या ढिगाऱ्याचे अगोदर दर्शन होते मगच घृणेश्वराचे, अशी स्थिती मंदिर परिसरातील झाली असून याकडे कोण लक्ष देणार असा प्रश्न भाविक करीत आहे। आम्ही सर्व फुलदादवरून पाईप येणारे म्हणजे पूर्ण पंचक्रोशीत लोकच पाईप येण्यासाठी तत्पर असतात इथे, पण येताना असं जाणवलंय की लेण्या परिसरात झालंय मंदिर परिसरात इतकी दुर्गंधी पसरली आहे की कुठे पण शौचास बसणं, कुत्रे वगैरे फालतू कुत्रे पाठीमाग लागणं, इतकी दुर्गंधी पसरली आहे की अक्षरशः चालणं पण मुश्किल झालंय। आणि पूर्ण मंदिर परिसरामध्ये टोटल ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी पूर्ण कचरा दिसतोय। याच्यासाठी काही जबाबदार कोण प्रशासन आहे का नाही, यासाठी कोणीतरी काही ठोस पाऊल उचलले गेले पाहिजे जेणेकरून मंदिर परिसरात सगळं दुर्गंधी हटल्या गेली पाहिजे। आणि जो त्रास होतोय भक्तांना, जी तब्येतीची खराबी होतीये ज्यामुळे खूप त्रास होते लोकांना, की त्यापासून काही सुटका मिळण्याचं एकमेव कारण आहे म्हणजे सरकार याच्यावर लक्ष देणार की नाही। गाव माझा न्यूज करिता राजेश थोरात, खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर।